काँग्रेसच्या है तैयार हम या महारॅलीसाठी दिघोरी परिसरात मोठ्या प्रमाणावर पोस्टर्स आणि होर्डिंग्स लावण्यात आलेले आहे। दिघोरी टोल नाक्यापासून जो भारत जोडो मैदान आहे त्या दिशेने जाणारा जो संपूर्ण रस्ता आहे त्या रस्त्यावर रस्त्याच्या दुभाजकावर अशा पद्धतीने पोस्टर्स लावण्यात आलेले। मात्र रात्रीच्या वेळेला काही अज्ञातांनी हे जे दुभाजकांवर पोस्टर्स लावण्यात आलेले होते ते एका बाजूला अशा पद्धतीने वाकवलेले आहे। त्यामुळे आता पुन्हा जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत किंवा जे पोस्टर्स लावणारे जे कर्मचारी आहेत त्यांना मेहनत घेऊन हे पोस्टर्स जे आहे ते सरळ करण्याची वेळ आलेली आहे। दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता समोरही एक मोठा पोस्टर जो आहे तो अशा पद्धतीने खाली पाडण्यात आलेला आहे। त्यामुळे रात्रीच्या वेळेला रस्त्याच्या दुभाजकावर मध्ये जे पोस्टर्स लावण्यात आलेले होते ते अशा पद्धतीने खाली वाकल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। हे कोणी पाडले आहेत, हे काय झालंय? हवेनी ट्रक जात होते रात्री, तर ट्रकानी बस ट्रक रात्री जात होते तर आम्ही बॅनर लावता लावता लोकांचे ते बॅनर पडलेले, कोणी काही असं पडले नाही, काही म्हणजे ते हव्यानी पडत होते, हव्यानी बरेचसे पूर्ण बॅनरच पडले होते। आता त्याला जमवता आपले मुलं सर्व जमवून येऊन राहिले तिकडून आणि ते हव्यानी म्हणजे किती लांबपर्यंत असे पडलेले आहेत? बस हे असे तिथून आता आपल्या नाक्यापासून तर ते आखरी कोणता जिथून रॅली येणार, जिथून हे सुरुवात होणार आहे, जिथून लोक येणार आहे तिथपर्यंत ते पडत आहे। तर अशा पद्धतीने हे जे पोस्टर्स लावणारे जे कर्मचारी आहेत ते हे जे पोस्टर्स आहेत ते उचलून पुन्हा सरळ करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की रात्री जे ट्रक्स, कारण हा हायवे आहे, महामार्ग आहे आणि ट्रक्स जे आहेत ते मोठ्या गतीने या ठिकाणातून जातात आणि त्यांच्या हवेने हे पोस्टर्स जे आहेत ते खाली पडलेले आहेत। मात्र काही जे पोस्टर्सचे जे बांबू आहेत ते किंवा ज्या लोखंडी ग्रिलच्या आधारावर ते पोस्टर्स लावण्यात आलेले होते ते वाकलेले आहे, ते तुटलेले आहे। त्यामुळे काही अज्ञातांनी पण त्याच्यामध्ये अशा पद्धतीने विघ्नसंतोषी स्वरूपामध्ये काही या पोस्टर्सला इजा पोहोचवण्याचा, नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे का, तोही एक प्रश्न आहे। मात्र सध्या तरी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत या सर्व पोस्टर्स सरळ करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।